मित्रांनो, कालचा दिवस हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये धरणीकंप घडवून आणणारा होता. आपल्या सगळ्यांना माहीतच असेल, काल तुम्ही जर न्यूज चॅनल्स बघितलेले असतील आणि नसतील सुद्धा, तर सगळीकडे हीच चर्चा चालू होती, की विधान परिषदेच्या मतमोजणी प्रक्रिया चालू असताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतले काही आमदार सोबत घेऊन गटागटाने मुंबईतून कसं प्रस्थान केलं सुरतेकडे आणि काल सबंध दिवस सुरतेमध्ये त्यांचा कसा मुक्काम होता. काही जण त्याला ग्रँड भगवती हॉटेल म्हणत होते, काही जण ल मेरिडियन म्हणत होते. ते जे कुठलं हॉटेल होतं सुरतमधलं, तिथे त्यांनी कशा पद्धतीने मुक्काम केला. सुरुवातीला काही जण म्हणत होते 11 आमदार, काही म्हणत होते 12, पुढे 18, 25 अशा पद्धतीने संख्या वाढत वाढत 35 आणि आता तर 40 आमदार असा कन्फर्म आकडा आपल्याकडे येतो आहे. ते जेवढे केवढे आमदार असतील, मुख्य प्रश्न असा आहे की आणि जो कालपासून सगळ्यांना भेडसावतो आहे, तो म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या सोबत जर इतक्या मोठ्या संख्येने शिवसैनिक आमदार जर असतील, तर मग मूळची शिवसेना कुठची? माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत जे शिवसेनेचे आमदार आहेत, ती शिवसेना खरी? म्हणजे ज्याला विश्वप्रवक्त्यांचे प्रवक्ते पण लाभलेलं आहे ती? की एकनाथ शिंदे यांच्यासारख्या सच्च्या हाडाच्या शिवसैनिकाच्या सोबत गेलेली ही जी मंडळी आहेत 35-40, ती शिवसेना खरी? असा प्रश्न आता सर्वसामान्य शिवसैनिकांनाही पडलेला असेल, शिवसेनेच्या समर्थकांनाही पडलेला असेल आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काही विश्लेषक आहेत त्यांना सुद्धा हा एक मोठा प्रश्न पडलेला असेल. आणि असा प्रश्न पडण्यामागे कारण आणखीही एक आहे, ते म्हणजे एकनाथजी शिंदे यांनी स्वतःच हा दावा केलेला आहे की माझ्यासोबत असलेली ही जी मंडळी आहेत, आमची जी शिवसेना आहे तीच खरी शिवसेना आहे, असा त्यांनी आता दावा केलेला आहे. त्यामुळे येत्या काळात हा एक प्रश्न सोडवायला लागेल. दुसरी गोष्ट, कालचा दिवस हा महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरला हे आपल्या सगळ्यांना माहीतच असेल. विधान परिषदेच्या मतमोजणीनंतर त्याचे निकाल लागले रात्री उशिरा. त्या निकालानंतर देवेंद्रजी फडणवीस यांनी एक अतिशय सूचक विधान केलं होतं, ज्याचा थांगच त्यावेळेला कुणाला लागला नाही, किंवा त्यांना कित्येकांना असं वाटलं असेल की सगळेजण बोलत असतात, काही काही दावे करत असतात, त्यापैकीच हे एक वाक्य असणार, मोघम स्वरूपाचं ते वाक्य आहे असं सगळ्यांना वाटलं असेल. देवेंद्रजींनी सूचकपणे असं म्हटलं होतं की येणाऱ्या बदलाची नांदी आहे. राज्यसभेचे निकाल, त्याच्यानंतर विधान परिषदेचे निकाल, हे जे निकाल आहेत ह्याच्यानी काही लगेच सत्ता परिवर्तन होत नसतं, परंतु येणाऱ्या बदलांची ही नांदी आहे, असं त्यांनी अतिशय गर्भित इशाऱ्याचं सूचक असं विधान केलेलं होतं, ज्याचा मागमूस थांग कित्येकांना लागला नाही. कित्येकांनी ते एक वाक्य हसण्यावरी उडवून लावलं. परंतु गेल्या 7-8 वर्षांचा महाराष्ट्राच्या राजकारणाच्याकडे जे बारकाईने लक्ष ठेवून आहेत अशांना माहिती असेल की कित्येक जण महाराष्ट्राच्या राजकारणात असे आहेत, कैक बडे नेते असे आहेत की ज्यांची विधानं अशा स्वरूपाची असतात, जे रोज अशी विधानं करत असतात. त्यांच्या विधानांचा इतका मोठा अर्थ घ्यायचा नसतो. त्यांनी किती जरी इशारे धमक्या काहीही दिलं तरी काही वेगळं काही घडत नाही खूपदा. पण फडणवीसांसारखे कित्येक नेते असे आहेत, काही थोडे नेते असे आहेत की जे असे उगीचच्या उगीच पोकळ इशारे, पोकळ धमक्या कधी देत नसतात. पण ते जेव्हा तसे इशारे देतात तेव्हा त्यांच्याकडे अतिशय बारकाव्याने, अतिशय गंभीरपणे बघायचं असतं, त्याचं विश्लेषण करायचं असतं. कारण ते जेव्हा अशा पद्धतीचं काही बोलतात तेव्हा ते खरं करण्यासाठीच बोललेले असतात किंवा त्यामागे काहीतरी घडत असतं. कारण मित्रांनो,
ज्या वेळेला मतमोजणी चालली होती आणि ज्या वेळेला त्या निकालानंतर फडणवीस साहेब बोलत होते पत्रकारांशी, त्यावेळेला एकनाथजी शिंदे आणि त्यांचे आमदार यांनी महाराष्ट्राची सीमा पार केलेली होती, गुजरातमध्ये त्यांनी पाऊल ठेवलेलं होतं. याची खातरजमा झाल्यानंतरच फडणवीस साहेबांचं पत्रकारांशी संवाद सुरू झालेला होता. इतका मोठा गेम प्लॅन ह्याच्यामध्ये होता. यात सगळ्यात आणखीन एक गोष्ट अशी की माध्यमं असं म्हणतात की इंटेलिजन्स फेल्युअर, म्हणजे हेरगिरीच्या बाबतीमध्ये, शत्रू पक्षातल्या बातम्या फोडण्यामध्ये कुठेतरी महाविकास आघाडी सरकार कमी पडलं. आता हे कितपत खरं आहे येणाऱ्या काळामध्ये कळेलच, परंतु याचा अर्थ असाही होऊ शकतो की फडणवीसांचं हेरगिरी खातं आणि फडणवीसांचे जे जे घटक, फडणवीस आणि एकनाथजी शिंदे यांच्यासोबत जे जे घटक या सगळ्या कारवाईमध्ये गुंतलेले होते, त्यांनी किती यशस्वीपणे गुप्तता मोहीम पाळली. जोपर्यंत सुरतेमध्ये हे सगळे जण जाऊन यशस्वीपणे पोचले नाहीत सुखरूपपणे, तोपर्यंत या कोणीही तोंड उघडलं नाही. आणि अजूनही तुम्ही जर बघत असाल, महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील साहेब यांच्यासारखे कित्येक नेते असे आहेत की जे सूचकपणे बोलतात, ध्वनित करतायत, पण अजूनही डिप्लोमॅटिकली ते कुठलीही गोष्ट ऑफिशियली बोलत नाहीयेत. ते म्हणतायत हा शिवसेनेचा अंतर्गत मामला आहे. हे अतिशय एका चाणाक्ष राजकारणाचं लक्षण आहे मित्रांनो. महाविकास आघाडीतले काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे किती जरी म्हणत असले की महाविकास आघाडीला काहीही झालेलं नाहीये, हे फक्त शिवसेनेचा अंतर्गत मामला आहे, असं ते जरी म्हणत असले तरी मित्रांनो, संख्याबळाचा जर विचार केला तर महाविकास आघाडी आता अल्पमतात यायला जराही वेळ लागणार नाहीये. महाविकास आघाडीच्यासाठी अस्तित्वाचं रक्षण करण्यासाठी ही अत्यंत क्रुशल, अत्यंत धोक्याची अशी ही घटिका येऊन ठेपलेली आहे. या सगळ्यामध्ये एक आणखीन भन्नाट अशी गोष्ट घडली आहे, ती म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यंत आमदार गोव्याला जायचे, कर्नाटकला जायचे, गुजरातला जायचे. ही कदाचित पहिलीच वेळ असेल जेव्हा महाराष्ट्रातले आमदार ऑल द वे आसाममध्ये जवळपास 2000 किलोमीटर ओलांडून आसाममध्ये, म्हणजे भारताच्या दुसऱ्या टोकाला, पश्चिम दिशेपासून पूर्व दिशेकडे प्रयाण, रातोरात एकनाथजी शिंदेच्या सोबत 40 आमदार हे गुवाहाटी, आसाममध्ये गुवाहाटी या राज्यात शहरात पोचलेले आहेत. ही कदाचित पहिलीच गोष्ट घटना असेल महाराष्ट्राच्या राजकारणातली. हे कशासाठी? तर महाराष्ट्रापासून गुजरात, कर्नाटक आणि गोवा ही राज्य काही फार लांब नाहीत. त्यामुळे हा सगळा जो काही, त्याला तुम्ही ऑपरेशन लोटस म्हणू शकता, काही म्हणू शकता, पण या सगळ्या प्रकारामध्ये, या सगळ्या प्रकरणामध्ये शिवसेनेकडून काही, किंवा खऱ्या खोट्या शिवसेनेकडून असं आता म्हणायला पाहिजे, उद्धवजींच्या सेनेपासून काही धोका एकनाथजी शिंदे आणि त्यांच्या 40 आमदारांना होऊ शकतो. हे लक्षात घेऊन सुरक्षेच्या कारणास्तव आणि हे सगळे व्यवस्थित 40च्या 40 जण एक गठ्ठा नीट राहावेत या दृष्टीने गुवाहाटी इथं सध्या सगळेजण थांबलेले आहेत. अशी ही खबर येते की भाजपचेही आमदार गोव्याला पाठवले जाणार आहेत. या सगळ्या ज्या घटना घडामोडी घडतायत मित्रांनो, त्याच्या मागे नक्की कोण आहे? म्हणजे फक्तच फडणवीस आहेत की फक्तच एकनाथजी शिंदे आहेत? तर अशी ही शक्यता वर्तवली जाते की यामागे खुद्द माननीय उद्धवजी ठाकरे यांचा सुद्धा एक छुपा पाठिंबा, छुपा आशीर्वाद असण्याची शक्यता आहे. होय, असं कित्येक जण खाजगीत म्हणतायत. आता याचा अर्थ काय?
याचा अर्थ असा आहे की 2.5 वर्ष महाविकास आघाडी सरकारला झालेली आहेत. या पहिल्या 2.5 वर्षामध्ये उद्धवजी ठाकरे हे मुख्यमंत्री बनले. आपल्याला माहिती नाही नक्की की राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये नक्की कशा पद्धतीचं अंडरस्टँडिंग झालेलं होतं, नक्की कशा पद्धतीची बोलणी झालेली होती सरकार बनवताना, मुख्यमंत्री पदाबाबत नक्की काय पद्धतीची बोलणी झाली होती. पण असं म्हटलं जात होतं की पहिली 2.5 वर्ष शिवसेनेच्याकडे मुख्यमंत्रीपद राहील आणि उरलेली 2.5 वर्ष राष्ट्रवादीच्याकडे मुख्यमंत्रीपद राहील. आणि आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, जर राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपद असेल तर ते असेल सुप्रियाताईंच्याकडे. तर आता ती वेळ जवळ येऊन ठेपलेली आहे असं उद्धवजींना वाटत होतं की आता एवी तेवी शिवसेनेला त्यांचं स्वतःचं मुख्यमंत्रीपद सोडावं लागणारच आहे. ते एनसीपीच्याकडे म्हणजे राष्ट्रवादीच्याकडे मुख्यमंत्रीपद द्यावं लागणारच आहे. मग राष्ट्रवादीच्याकडे ते एकदा गेल्यानंतर मग त्या सत्तेमध्ये थांबण्यात अर्थ काय? म्हणजे त्यांचा सुप्रियाताईंच्यावर राग आहे असा अर्थ बिलकुल नसेल. मुद्दा इतकाच की शिवसेनेच्याकडे जर मुख्यमंत्रीपद राहणार नसेल तर मग सत्तेत कशाला थांबायचं? असंही गेलं आणि तसंही गेलं. मग त्याच्यापेक्षा ह्यापेक्षा काही वेगळी एक्झिट स्ट्रॅटेजी आहे का? महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या साठीची एक संधी उद्धवजी ठाकरे शोधत होते का? अशी शक्यता आहे मित्रांनो. त्याचं कारण असं आहे, फक्त हे मुख्यमंत्री पद इतकाच मुद्दा याच्यामध्ये नाहीये. दुसराही मुद्दा यात असा येतो की ही पुढची 2.5 वर्ष जेव्हा संपतील, जेव्हा महाविकास आघाडीचा कार्यकाल पूर्ण होईल आणि त्याच सोबत 2023च्या लोकसभा निवडणुका, त्या निवडणुका ज्या वेळेला 2024च्या लोकसभा निवडणुका, तर विधानसभेच्या निवडणुका आणि लोकसभेच्या निवडणुका या मोठ्या निवडणुका आता सर्वच राजकीय पक्षांना दिसत आहेत, त्याचे पडघम वाजत आहेत. अशा वेळेला मतदारांच्या पुढे शिवसेनेची अतिशय मोठी कुचंबणा होणार आहे. अर्थात आपण आता जे बघतोय कालपासून, कालचा संबंध दिवस आपण जे बघतोय, एकनाथजी शिंदेंनी जे केलेले बंड आहे त्यातला खूप मोठा भाग हाच आहे. आमदारांची नाराजी जी आहे ती हीच आहे. हिंदुत्वाची कास 2-2.5 वर्षापूर्वी शिवसेनेनी सोडली, भाजपच्या सोबतचा घरोबा सोडला. ह्याचा अर्थ असा आहे की इथून पुढे जेव्हा आम्ही मतदारांच्याकडे जाणार, मत मागण्यासाठी झोळी पसरणार, त्यावेळेला मत मागताना आम्ही कुठल्या तोंडाने मत मागायचंय मतदारांना? कारण मतदार आम्हाला विचारणार की शिवसैनिकांनो, शिवसेनेच्या उमेदवारांनो, गेल्या वेळेला आम्ही याच हिंदुत्वाच्यासाठी तुम्हाला मत दिलं होतं, मग तुम्ही अचानक आमची पाठ फिरवलीत, भाजपला तुम्ही गद्दारी केलीतच, पण तेवढ्यावर तुम्ही थांबला नाहीत, तर गेल्या 25, 30, 40 वर्षापासून तुम्ही ज्यांना टीका करता, ज्यांना तुम्ही शत्रू मानता, त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलात आणि सत्ता बनवलीत. इतकंच नाही, 2.5 वर्ष ती सत्ता उपभोगलीत. ती काय पद्धतीने राबवली तुम्ही ती सत्ता? असे प्रश्न शिवसैनिकांचे सच्चे मतदार हे त्यांना विचारणार. याची खात्री शिवसेनेच्या आमदारांना पटलेली होती आणि हे अतिशय स्वाभाविक आहे मित्रांनो. शिवसेनेचे आमदार अशा पद्धतीने अनकम्फर्टेबल झाल्यामुळे आणि आता मतदारांना तोंड कसं दाखवायचं, नुसतं तोंड कसं दाखवायचं नाही, याचा अर्थ असा असतो की त्यामुळे आपल्याला इथून पुढं आपली हक्काची मतं आपल्याला मत देणार की नाही देणार, आपली आमदारकी राहणार की जाणार इथून पुढच्या काळात. आणि कसं आहे, ही सत्ता 2-2.5 वर्षाची असते नसते त्याला काही विशेष अर्थ नसतो. मुद्दा हा असतो करिअर. पुढं किती वर्ष आपण राजकारणात राहणार आहोत
हे सगळं अवलंबून असतं आपल्या हक्काच्या मतांवर. त्या हक्काच्या मतांवर पाणी सोडावं लागणार का? जर हिंदुत्वाला आपण गालबोट लावणार असलो तर. आणि म्हणून एकनाथजी शिंदेनी जे म्हटलेलं आहे की भाजपच्या सोबत जाणार असाल तर आम्ही अजूनही शिवसेनेत आहोत. तर याची जाणीव उद्धव ठाकरेंना सुद्धा झालेली होती का, असं म्हटलं जात आहे. आणि म्हणूनच ते सुद्धा एका निमित्ताच्या, एका संधीच्या शोधात होते का, आणि म्हणूनच त्यांनी एकनाथजी शिंदेंना एक छुपा पाठिंबा दिलेला आहे का, एक छुपा आशीर्वाद दिलेला आहे का, की तुम्ही बंड केल्यासारखं करा, हिंदुत्वाची मागणी करा, भाजपच्या सोबत जाण्याची मागणी करा, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबतच्या सरकारमधून बाहेर पडण्याची मागणी करा, आणि मग शिवसैनिकांचा दबाव, जनतेची मागणी म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत साथ सोडतो आणि हिंदुत्वाच्यासाठी भाजपच्या सोबत नाईलाजानं का होईना पण पुन्हा एकदा युती करतो, अशा पद्धतीची एक असा स्टँड घेऊन पुन्हा एकदा भाजप सोबत घर वापसी करता येते का, म्हणजे एक ग्रँड एक्झिट करता येते का, यासाठीची काहीतरी ही व्यूहरचना असू शकते असं काहींचं म्हणणं आहे. अर्थात या दाव्यामध्ये सुद्धा कितपत अर्थ आहे हे येणाऱ्या काळात आपल्याला लक्षात येईलच. पण त्याची लिटमस टेस्ट सुद्धा आपल्याला नंतर करता येऊ शकेल. कारण आपल्याला माहितीच आहे मित्रांनो, पडद्यावर दिसणारं राजकारण, त्याचं एक नरेटिव्ह असतं, त्याची एक स्क्रिप्ट असते, पटकथा असते, ती एका पद्धतीने चालत असते. परंतु पडद्यामागचं जे राजकारण असतं, ही स्क्रिप्ट ज्यांनी लिहिलेली असते ती काहीतरी वेगळीच असते. पडद्यामागचं राजकारण कित्येकदा समोर येत नसतं, येऊ दिलंही जात नसतं, कारण पडद्यामागचे कलाकार वेगळेच असतात. त्यामुळे मित्रांनो, जे आता दिसतंय तसंच खरं खरं आहे की काहीतरी वेगळंच आहे हे येणाऱ्या काळात आपल्याला कळेलच. परंतु नक्की यामागे कोण होतं, काय होतं, हे कळण्याच्या दृष्टीने काही लिटमस टेस्ट मात्र आपल्याला जरूर दिसणार आहेत, की अमुक अमुक अशा घटना जर घडलेल्या असतील तर त्याचा अर्थ असा की यांच्या मागे कोण होतं. अशा प्रकारची लिटमस टेस्ट आपल्याला कळू शकते. उदाहरणार्थ काही प्रश्न विचारतो तुम्हाला, त्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर येत्या काही काळामध्ये आपल्याला येणाऱ्या घटनाक्रमांमधून दिसेलच, त्याच्यातून आपण अर्थ लावू शकतो की आता येत्या काळात संजय राऊतांचं काय होणार. म्हणजे संजय राऊतांची रोजच्या रोज सकाळी मीडिया पुढे येऊन बोलण्याची जी पद्धत बनवून गेली होती गेल्या 2-2.5 वर्षामध्ये, ती तशीच राहणार का, का ती त्यांची जी फ्रिक्वेन्सी आहे ती खंडित होणार, कमी होणार. त्यांना शिवसेनेमध्ये जे आज वलय आहे, जेवढं त्यांचं आज वजन आहे, तेवढं वजन त्यांचं तेवढंच जर तुम्हाला दिसलं येत्या काही काळामध्ये, तर असं धरून चालता येईल की, आणि उद्धवजी ठाकरे यांच्या बाबतीत सुद्धा असं म्हणता येईल की उद्धवजी ठाकरे आणि त्यांच्या परिवारापर्यंत आणि अगदी संजय राऊतांच्या पर्यंत ईडी अगदी नजीक येऊन ठेपलेला आहे. तर त्यांच्यावर कसलीच कारवाई समजा झाली नाही, सही सलामत ह्याच्यातून सगळे सुटले. संजय राऊतांचं सुद्धा शिवसेनेतलं स्थान पक्क तसंच राहिलं. त्यांचं वजन, त्यांचं वलय, त्यांचं मीडिया पुढे येणं, या सगळ्या गोष्टी यथास्थित जशा आहेत तशाच जर टिकल्या तर त्याचा अर्थ असा की या सगळ्या मागे संजय राऊत, उद्धवजी ठाकरे, एकनाथजी शिंदे यांनी सगळा मिळून केलेला हा गेम प्लॅन होता, असा त्याचा एक अर्थ काढता येईल. ग्रँड एक्झिटच्या साठीची ही व्यूहरचना होती, असा त्याचा अर्थ काढता येईल. मात्र तसं जर नसेल आणि जेवढं आत्ता पडद्यासमोर तुम्हाला दिसतंय तसंच जर घडत असेल, पडद्यामागे काहीतरी वेगळंच घडतंय असं जर नसेल, तर मग मात्र येणाऱ्या काळात कदाचित आपल्याला काही बदल दिसू शकतो. तो म्हणजे
संजय राऊतांच्या भोवती असलेलं वलय थोडं कमी झालेलं दिसेल. जे आज वजन त्यांना शिवसेनेमध्ये ते थोडं कमी झालेलं दिसेल. मीडिया पुढे येऊन काही वेळी बोलण्याची त्यांची जी पद्धत आहे त्याला कुठेतरी ग्रहण लागलेलं दिसेल. त्याच पद्धतीने आणखीन एक प्रश्न असा आहे की राज्यसभेमध्ये शिवसेनेचा एक उमेदवार पडला, विधान परिषदेमध्ये काँग्रेसचा एक उमेदवार पडला. या सगळ्यामध्ये राष्ट्रवादीला कुठेच तोशीस पडलेली नाहीये. राष्ट्रवादीचे उमेदवार अगदी व्यवस्थित पद्धतीने निवडून आले. जेवढे त्यांचे ठरले होते कोटे त्या पद्धतीने त्यांना त्यांची मतं मिळाली. ही एक आणखीन धोक्याची सूचना काँग्रेस आणि शिवसेनेच्यासाठी आहे. आणि त्या तिघांच्या मध्ये एक परस्पर जे अंडरस्टँडिंग होतं त्याला कुठेतरी ग्रहण लागणारी ही गोष्ट आहे. कारण काँग्रेसला असं आता वाटू शकतं की जो काही हे देवाभाऊंचं जे वादळ आहे त्याचा फटका फक्त काँग्रेसला बसतोय असं काँग्रेस जनांना वाटू शकतं. शिवसैनिकांना वाटू शकतं देवाभाऊंच्या वादळाचा तडाखा फक्त आम्हालाच काय तो बसतोय. या सगळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कशी काय सगळी व्यवस्थित ताऊन चुलाखून बाहेर जाते, यामागे नक्की काय गूढ आहे, यामागची मेख नक्की काय आहे, आणि यातून या तिघांचं एकमेकावरती संशय घेणं वाढू शकतं. असो मित्रांनो, येत्या काळात कित्येक गुपितं कित्येक गोष्टी उघड होतीलच. आजचा दिवस आणि उद्याचा दिवस अत्यंत क्रुशल असणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी. येणाऱ्या काळात आपल्याला कित्येक ही गुपितं आपल्या समोर येतील आणि आपल्याला कळेलच. कारण आता एकनाथजी शिंदेंनी म्हटलेलं आहे अविश्वास प्रस्तावाच्या साठीची तयारी चालू झालेली आहे एकनाथजी शिंदे आणि फडणवीस यांच्या गोटातून. त्यामुळे आपण बघू, आपण लक्ष ठेवून राहू. तोपर्यंत नमस्कार.